सुरुवात करत असताना विपुल पाटील असं पाहतो या आदई वाल्याचा नाद करू नका तुम्ही उगा बाळराम पाटलाचा नाद करू नका उगा मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा आपण पाहत आहोत हा सुरू असलेला सामना त्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होताना पाहायला मिळतो जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर असताना त्याचबरोबर नवीन फलंदाज राजू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो स्ट्राईकला असतील नॉन स्ट्राईकला असतील आयुष जयेश पाटील यांचा पुढचा चेंडू आपण पाहत आहोत जोरात मारण्याचा प्रयत्न डीप क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू होतोय फेकी मात्र होईपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानावं लागते आणि श्री गणेश करत असताना आपल्या संघाचा बारोंडा 11 वर्सेस श्री स्पोर्ट्स या संघामध्ये सुरू असलेला सूर्यकांत बाबू जर आवाज जात असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचंय लवकरात लवकर यायचंय चला जयेश गोलंदाजी मार्क असताना 3 चेंडूचा खेळ झाले आहे एकच धाव झालेली आहे पहिला चेंडू होता गडी बाद केला त्या कारणास्तव नवीन फलंदाज मैदानावर पाहायला मिळते पुढील चेंडू हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू आणि काही दळवी चेंडूवर येईल तोपर्यंत एकेरी धाव समाधान मानावा लागेल आणि 2 धावा झालेल्या 4 चेंडूचा खेळ झालेला पहिल्या षटक हाताळत असताना जयेश पाटील आपण मैदानावर पाहत आहोत श्री स्पोर्ट्स संघाचं बाब केलं गेलं तर पहिलाच सामना आपण पराभूत शाळेला गेले होते पण आता बारोंडा 11 मात्र त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र 22च्या स्वरूपामध्ये धावा येतील मला असं वाटते षटक संपते 3 एक बॉल बाकी माफ करा एक बॉल बाकी 5 चेंडूचा खेळ झाला 3 धावा झालेल्या आहेत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल जयेश पाटील यांचा फेस करतील आयुष्य मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एंट्री बिटवीन द गॅप येतोय चौकार देऊया संधी डीजेला येऊया पुन्हा एकदा ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहत आहोत असे आकाश घरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक सर्कलच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहत आहोत प्रथमतःच अंडरआर्म मध्ये या असोसिएशन मध्ये ही सर्कलची स्पर्धा सुरू आहे जिथे VPL झाली सर्कल त्यानंतर इथे कुणाल बांबुगडे यस कुणाल बांबुगडे येतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना आपल्या संघासाठी एका षटका अखेरीस धावसंख्या 7 वर गेलेली आहे आणि कुणाल बांबुगडे एक महत्त्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो श्री स्पोर्ट्स संघाकडून प्रॅक्टिसमध्ये नियमित असतो विकेट टेकर गोलंदाज आहे आणि तोच येतोय पुन्हा एकदा स्वीप करतोय षटका मारतोय मात्र चेंडू जातोय सीमा लगत चौकाराच्या दिशेला 4 धावा डीजेला संधी ज्या प्रकारचा हा फटका खेळला गेला कारण चेंडू मात्र ऑन लेग साईडला पडला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला आणि वेदांत होते क्षेत्ररक्षक त्याच कारणासाठी तिथे चुकी होते आणि चौकाराने धावसंख्येत भरवते धावसंख्या 11 वर गेल्या पहिल्या चेंडूवर चौकार पडला आहे कुणाल बांबुगडेचा परंतु आता थोडंसं प्रेशराईज होईल का क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करताना पाहायला मिळतो वैभव पाडावे स्वतः कर्णधार आहेत जयेश त्याची जागा घेईल वेदांची पुढील चेंडू कुणाल बांबुगडे यांचा काय करेल बघूया हलक्या हाताने ऑन साईडला खेळला गेला डीप मध्ये क्षेत्ररक्षण गॅदर करेल जयेश पाटील चेंडूवर येईल तोपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल आणि याचाच रित्या 12 धावा झालेल्या आहेत 2 षटकाचा खेळ सुरू असताना 2 चेंडू झालेले आहेत 12 धावा झालेल्या आहेत सुरेख आयोजक आपण पाहत आहोत आकाश घरात यांच्या माध्यमातून सुंदर फटका येतोय क्षेत्ररक्षक होते धावबाची संधी निर्माण होते पंचांकडे धाव मागितली आणि यस इट इज इट्स गॉन देऊया संधी डीजेला येऊया पुन्हा एकदा पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला
अंकित नवीन फलंदाज मैदानावर आला, त्याच आल्या त्याचबरोबर पारितोषिक सुद्धा लागले. लागोपाठच्या 3 चौकार जर अंकित मारत असेल तर 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेले आहेत अविनाश यांच्याकडून. चला नवीन फलंदाज आपण पाहत आहोत मैदानावर. अंकित आलाय, त्याचबरोबर त्याला पारितोषिक सुद्धा लागलं गेलेलं आहे. अविनाश पेडा यांनी दिलेला हा 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढील चेंडू कुणाल बांबूकडे, मोठा फटका मारण्याचा सुंदर फटका, लाजवाब फटका पाहायला मिळतोय फलंदाज जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 50 50 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 50 नंबरवाला. ज्या प्रकारचा हा फटका गेला, फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला भिरकावून दिला. दोन्ही शतरक्षक मात्र त्या चेंडूकडे बघत राहिले आणि चौकाराच्या दिशेला गेला. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 16वर घेऊन पोहोचलेली आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना 5वा चेंडू कुणाल बांबूकडे यांचा थोडस भाग पाडलं आणि क्लीन बॉल. काय बात आहे, गडी बाद. डीजे येऊ द्या आवाज. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदरद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदरद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदरद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदरद दादाला. धन्यवाद. ज्या प्रकारचं पारितोषिक लावलं गेलं होतं अविनाश यांच्याकडून की सौरभला सुद्धा तेच पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी करतोय मित्रा कुणाल बांबूकडे. एक चौका काढला परंतु पुन्हा एकदा कमबॅक म्हणून क्लीन बोल्ड केलेला आहे. शेवटचा चेंडू असेल कुणाल बांबूकडेचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिसजज होतोय, फिल्डिंग जातोय, धावबाची संधी, बॅकअप चांगला आहे. मितेश गावड चेंडूवर येतोच तोपर्यंत 1 धाव होते. षटक अखेरीस धावसंख्या 17वर गेलेली आहे. 12 चेंडूचा खेळ झालेला, 17 धावा झालेल्या. अद्याप 12 चेंडू येणं बाकी आहे. आपण देऊया संधी. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं शशांक वाडकर येतो आपल्याला गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू असेल शशांक यांचा सौरभसाठी. 2 षटका अखेरीस धावसंख्या 17वर घेऊन पोहोचले गेलेली आहे. पुढील चेंडू पहिला चेंडू होता, मोठा मारण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा ऑफ साईडला होता आणि चेंडू मात्र निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. यष्टिरक्षक वैभव पाडावे चेंडू गॅदर करेल आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळेल. आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना शशांक एक अनुभवी गोलंदाज मैदानावर पाहायला मिळतोय श्री स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू काय होईल बघूया. सर्वत्र शांतता आहे कारण मॅच तशी रोमांचक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यासाठी पण चेंडू जातोय चौकाराच्या दिशेला. 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या 21 वर नेऊन पोहोचले. एक सुंदर असं सौरभ सुंदर फटका मारला गेला. धन्यवाद सौरभ यांच्या माध्यमातून हा सुंदर फटका आला आणि रोहन तरे मात्र चेंडू पकडण्यात यशस्वी ठरले आणि चौका पाहायला मिळाला. स्वीप मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर चौकार पाहायला मिळतोय माध्यमातून. 25 धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे. सौरभ अजून एक चौकार मारला तर 100 रुपयाचा हकदार ठरतोय अविनाश यांच्याकडून. लागोपाठचे 2 चौकार मारले, तिसरा चौकार येतो का. या अविनाशच्या खिशामध्ये मात्र गेलेला हात 100 रुपये काढायचे होते परंतु फोन काढला. काय हरकत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू येणं अद्याप बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना शशांक थोडंसं काहीसं महागडं ठरतोय कारण लागोपाठचे 2 बाउंड्रीज काढल्यात. एक ऑन स्ट्रेटला काढला आणि एक डीप क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शशांक यांचा चेंडू, मात्र चेंडू जातोय स्वैर मारा. पंच आमच्याकडे वळतात, वाईटची सांगता होते. एक निर्धाव अवांतर धावेची भर पडते आपल्याला आणि 26 धावा झालेले, 26 ऑन बोर्ड. पुढील चेंडू
हलक्या हाताने खेळला गेला चेंडू, धावाची संधी निर्माण होईल का? फेकी मात्र करण्यामध्ये यशस्वी नाही राहिला आणि निश्चित स्वरूपात एकेरी धाव समाधान वाटते आणि 27 धावा झालेल्या शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील शशांकसाठी. क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत, डीप क्षेत्ररक्षण खूप चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण लागले गेलेले आहे आणि नवीन फलंदाज सुद्धा आहे अंकित. स्वीप मारण्याचा प्रयत्न कुणाल बांबूकडे, फेकी येते मात्र यष्टीरक्षक तोवर येत नाही, परंतु एकेरी धावांचे समाधान मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 28 वर घेऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल त्याआधी एक संधी देऊया डीजेला. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे, आज कुठलंच 28-20. धन्यवाद. धन्यवाद. आणि शेवटचा आणि भैरवीचा षटक घेऊन येत असताना वैभव पाडावे हाणामारीचं षटक आपण पाहतो आणि त्याच षटकाचा पहिला चेंडू मात्र चेंडू जातो आउट ऑफ द पार्क, षटकार आणि गडीबाद होऊन जातोय अंकित तंबूच्या आसरेला. नवीन फलंदाज विनंती असेल बारोंडा 11 संघाला नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी, आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला सर्व काही सामने संपवायचे आहेत लवकरात लवकर. आणि आशू येतोय नवीन फलंदाज, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. 5,000 आणि 100 म्हणजे 5,100 रुपयाचं पारितोषिक आशू यांना लागलं गेलं आहे. वैभव गोलंदाजी मागवत असताना दुसरा चेंडू बॅकफुटला तो कट करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांकडे दात मागितली जाते, अपील होत आहे इनसाइड एजची, पण पंच फेटाळत आहे. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. 2 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. हाणामारीचा भैरवीचा षटक हाताळत असताना मात्र इकडे निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. 6-7 एप्रिलला आपण याच मैदानावर टुर्नामेंट पाहणार आहोत. अंडर 20 टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. इच्छुकांनी असतील तर लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा त्याच चेंडू होता, धावाची संधी यास आणि सौरव, मला असं सौरभ जाईल यासाठी, सौरभ जातोय, मोठा गडी बाद होतोय. आशू लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू आणि गडी बाद होतोय सौरभ सारखा मोठा. दम लागतो आमच्या जोडीला हरवायला, दम लागतो भाव दम लागतो आमच्या जोडीला हरवायला, दम लागतो भाव दम लागतो आमच्या बाजूला हरवायला, दम लागतो भाव दम लागतो आमच्या. धन्यवाद. 3 चेंडूचा खेळ झालाय. तिन्ही चेंडू निर्धाव झालेले आहेत. भैरवीचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न इतर संघ करतात, परंतु या षटकामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. जर आशू यांनी जर 6 बॉल डॉट काढले तर मयूर डीजे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. 3 चेंडू राहिले आहेत आणि बॅकफुटला प्रयत्न करता, मात्र हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. काय सुरेख गोलंदाजी करतोय वैभव पाडावे, काय सुरेख गोलंदाजी करतोय. हाणामारीचा षटक आहे, मात्र 4 महत्वाचे चेंडू निर्धाव घालेले आहेत. स्कोर अद्याप तिथेच ठरवला गेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या सिडीज गडीबाद. क्या बात आहे. वैभव पाडावे सुंदर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजेला आपण थोडा वेळ थांबूया, कारण वैभव पाडावे बद्दल सांगतोय मित्रांनो, काय गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त म्हणजे पहिला चेंडू होता, पहिला चेंडू ऑन साइडला गेला, आउट झाला. साहेबांना विषयी पटला ना भाई, मला जन्म गुन्हा सुटला.
धन्यवाद. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 5 चेंडू झाले आहेत, त्यामध्ये 3 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे वैभव पाडावे. आणि आता अंतिम चेंडू असेल. रोहन येतोय लेफ्ट हँडर, डावखुरा हाताचा फलंदाज येतोय, त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागला आहे. रोहन शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 28 वर स्थिरावली गेलेली आहे. हा मोठा फटका येईल का यावर आपण सर्वांची नजर असेल, परंतु वैभव पाडावे काय गोलंदाजी करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठा मोठा फटका आणि या सिरीज बॅटची कडाक्याचा चेंडू चौकाराच्या दिशेला. चौकाराने धावसंख्या 32 म्हणजेच 33 धावेचं आव्हान असताना एक सुंदर संगीत ऐकूया. किती पोलीस गाड्या मी पण ताशा केलेल्या खोड्या, वन साईड वकील झटला बेल झाली. यानंतर आपण विनंती असेल की साई माऊली आणि जयसाई विरार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं समालोचन कक्षामध्ये. जयसाई विरार आणि साई माऊली. साई माऊली आणि जयसाई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. जयसाईचा कर्णधार आलेला आहे. साई माऊली संघ याच आपण मान्यवराच्या हस्ते आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो है. आताच झालेल्या नाणेफेकीमध्ये जयसाई नाणेफेकी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी आपला 2 मिनिटांचा निर्णय कळवतील. त्याच अगोदर आपण पाहत आहोत श्री स्पोर्ट्स आणि बारोंडा 11 मध्ये सामना असताना 24 चेंडू 33 धावेचं आव्हान असताना दोन्ही सलामीचे फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो आउट, चौकार, सुंदर चौकार. पहिला चेंडू वैभव पाडवे यांच्या चौकार. सुंदर आहे संगीत ऐकूया आपण एकदा. धन्यवाद. परत बघून साऱ्यांना तोला हर्षित बाळाचा बड्डे योगाच, हर्षित बाळाचा बड्डे योगाच, हर्षित बाळाचा बड्डे योगाच. हे लाडला सारे धन्यवाद. फेवरेट शिवम पप्पा का. धन्यवाद. आता आपण अजून एक टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. आयजी उदानी क्रिकेट क्लब आरके डोंगरपाडा पाखर अली चषक 2024 अंडर बॉक्स क्रिकेट बिग बॅश फॉर्मॅटमध्ये हा अंडर 20चा हा सामना आपण पाहणार आहोत. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये जिथे 6-7 रोजी असतील. सकाळी 9 वाजता 20 टीम असतील, इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये एंट्री फीज 2000 रुपये असतील आणि फर्स्ट प्राइज 11,111 रुपये. त्याचबरोबर सेकंड प्राइज असेल 6,766 रुपये. त्याचबरोबर तिसरं प्राइज असेल 3,333 रुपये. चौथं प्राइज असेल 2,202 रुपये. त्यानंतर पाचवं प्राइज सुद्धा 2,202 रुपये असेल. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर प्लस मॅन ऑफ द सिरीज साठी एक चषक प्लस बॅट प्लस टी शर्ट. बापरे, एवढी मोठी भरगच्च असलेली ही स्पर्धा अंडर 20 म्हणजे एक युवांसाठी ही स्पर्धा आलेली ही येणार आहे 6-7 तारखेला. त्यामध्ये आपण बघणार आहोत कोण आपले युवा येतील. त्याच अगोदर आपण पाच बघणार आहोत. धन्यवाद. बघा आता
आता गरमीचा काळ सुरू झाला आणि त्यात जास्तीत जास्त आपल्याला काय आवश्यकता असते तर पाणी, आणि पाण्याचं एवढं मोठं योगदान सूर्यकांत पाटील यांच्याकडून होते आहे त्या टुर्नामेंटसाठी. आणि याचबरोबर विनय गोलामडे तर 6-7ला आणि स्कोर झालाय, स्कोर 14 पोचलेला आहे. 14 षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 14वर गेली आहे. 6-7ला येते अंडर-20ची टुर्नामेंट, जिथे मोठं आकर्षक अशी टुर्नामेंट आहे. आणि गडी बाद होतोय. वेदांत परततोय तंबूच्या आसपास. क्या बात आहे. आशूसाठी पारितोषिक आलंय. जर आशू यांनी जर झेल पकडला, ते पण डाईव्ह मारून, तर प्रत्येक कॅचला डीजे मयूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानावर. प्रसाद तोरसकर येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन विकेट. धावबाची संधी होते. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच यस, थर्ड अंपायर रेफर करतात आहे. तर आपण स्कोर बघत आहोत. स्कोर आहे 14 आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना आशू गोलंदाजी मार्कवर असताना वैभव आणि वेदांत मात्र डगआउटला गेले. नोट आउट धावबाद नाहीये. नोट आउट आहे. सुखरूपरित्या पोहोचला गेलाय खेळाडू. प्रसाद तोरसकर. विनय गोलामडे 15 झाले. 15 दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धावा झालेल्या आहेत. आशू गोलंदाजी मार्कवर असताना विनय गोलामडे स्ट्राईकला आहेत. प्रसाद तोरसकर नॉन स्ट्राईकला असतील. स्वीप मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होते. फंबल होते. क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र गॅदर करत नाही. तो स्वर 1 धाव मिळेल. एकेरी धावसंख्येत भरतो. धावसंख्या 16वर नेऊन पोहोचलेली आहे. 33 धावेचं आव्हान असताना 16 धावा झालेल्या आहेत. अजूनही भला मोठा पल्ला आहे, परंतु विनय गोलामडे सारखा एक सुंदर फलंदाज आहे. अजूनही जमेची बाजू श्री स्पोर्ट्सच्या संघाला असेल. बॅकफुलांचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र यास दोन्हीकडून चुका झाल्या गेल्या आहेत आणि सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रसाद बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटीची काही त्याला संपर्क साधता आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. त्याच निर्धाव चेंडू झाल्या अगोदरच विनय गोलामडे सुद्धा त्यांनी कानमंत्र दिलाय प्रसाद तोरसकर यांना. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 16वर स्थिरावली गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 5वा चेंडू. सुंदर एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटीची काय संपर्क होत नाही. धावबाच्या स्वरूपामध्ये विनय गोलामडे एक मोठा गडी बाद होतोय. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीजे धन्यवाद. करण घोसाळकर नवीन फलंदाज आपल्या मैदानावर पाहायला मिळतो. उजवा त्याचा फलंदाज. 16 धावा झाले. शेवटचा चेंडू असेल आशू यांचा फेस करतील करण. शेवटचा चेंडू मात्र काय करेल करण पाहायला मिळेल. आपल्या ऑन साईडला फिट केलेला आहे. दीपमय क्षेत्ररक्षण तो वाजता येईल. 1 पर्यंत एकेरी धावा समाधान मिळाले. 2 षटका अखेरीस म्हणजे 12 चेंडू अखेरीस धावसंख्या 17वर नेऊन पोहोचली गेली आहे. म्हणजे 12 चेंडूचा खेळणं बाकी आहे.
उठाइए दोनों हाथ। बाबा के दरबार में नौजवान, बच्चे, औरत सभी जाते हैं और सभी बाबा के दरबार में दर्शन पाते हैं। उठाइए दोनों हाथ और क्या बोलेंगे? थँक्यू बाबू वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊनच असताना करण घोसाळकर आणि प्रसाद तोरसकर दोन्ही फलंदाज आता मैदानावर आहेत आणि त्यांना काहीसं करावं लागेल कारण थोडंसं प्रेशराईज होतंय श्री स्पोर्ट्स संघ. बाबू येतोय, पहिला चेंडू बाबू यांचा. बॅकफूट लावून पाठ करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटीचा काही संपर्क झाला नाही. सुंदर चेंडू पाहायला मिळाला बाबू यांचा आणि करण घोसाळकर यांना काहीसा संपर्क करता आला नाही चेंडूवर आणि धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक मार्गस्थ असताना 17 धावा झालेल्या आहेत. 33 धावेचं आव्हान असताना मित्रांनो पाहत आहोत बारोंडा 11 वर्सेस श्री स्पोर्ट्स असा हा सामना. बाबू गोलंदाजी मार्कवर असताना दुसरा चेंडू बॅकफुटला होता, फ्रेंच करायचा प्रयत्न होता परंतु यष्टीच्या सोडून चेंडू जातोय. वाईटची सांगता होते, निर्धाव चेंडूची सांगता होते. अवंत धाव मिळतो, माफ करा, अवंत धावेने धावसंख्या 18 वर घेऊन पोहोचलेली आहे. 33 धावेचं आव्हान असताना 18 धावा झालेल्या आहेत. बॅकफूट पयास जोरात मारण्याचा प्रयत्न डीप क्षेत्रक्षण फंबल होते. क्षेत्रक्षण एकही धाव मिळालेली आहे परंतु समाधान मानावं लागेल आणि 19 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. बाबू गोलंदाजी मार्कवर असताना प्रसाद तुरस्कर थोडंसं डगआउट मध्ये प्रसाद तोरसकरांचा आवाज येतोय. प्रसाद तोरसकरांचं नजर असतील, काय होईल बघूया. पुढील चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय. धावाची संधी निर्माण होईल का नाही परंतु एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. सातत्याने एकेरी धावा जोर द्यायला लागले आहेत. सर्कलचा क्रिकेट आहे आणि करण घोसाळकर मित्रांनो सीझन खेळतो, लेदरचा खेळाडू आहे आणि त्याला सर्कलचा जास्तीत जास्त अनुभव आहे या संघामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वाटीची काय संपर्क ताजा झाला नाही परंतु क्षेत्रक्षण बॅकअप चांगलं होतं त्याच कारणास्तव 3 धावा वाचल्या गेल्यात आणि एकेरी धावे समाधान मानावं लागेल. आणि 21 झालेल्या 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 धावेची आवश्यकता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता चौकाराच्या दिशेला. प्रसाद तोरसकर यांच्या माध्यमातून चौकार. उठाइए दोनों हाथ और डमरू बजाते हुए, जिनके हाथ में हाथ है बाबा भोले का उन्हीं के पास साथ है. उठाइए दोनों हाथ और डमरू बजाते हुए 1 2 3 4. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 25 वर गेलेली आहे. 8 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 8 धावा. प्रसाद तोरसकर बॅकफुटला मारून पॉइंट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातो यष्टीला आदळतोय आणि गडी बाद होतोय प्रसाद तोरसकर यांच्या स्वरूपामध्ये. आपल्याला सुंदर डान्स आपल्याला पाहायला मिळाला परंतु मॅच अंतिम टप्प्यामध्ये आलाय आणि तिथेच बॉलर नेम राजू येतोय, नवीन फलंदाज मितेश येतोय. मोठा फटका मारण्याचा फुलटप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं होतं. क्या बात आहे मित्रांनो, टाळा वाजवल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. 100 रुपये पारितोषिक लागू झालेलं आहे क्षेत्ररक्षकाला. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघासाठी 3 महत्वाच्या धावा वाचवल्या गेल्या आहेत. संघासाठी रोहन यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 100 रुपये पारितोषिक लागू केलंय. क्या बात आहे मितेश गावड. कायसा करावा लागेल जर श्री स्पोर्ट्स संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 7 धावा आवश्यकता आहे. ऑन साईडला फ्लिक केला हलक्या हाताने क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 27 वर घेऊन पोहोचली आहे म्हणजेच 4 चेंडू 6 धावेची आवश्यकता.
4-6. एक मोठा फटका. सर्कलचं क्रिकेट आहे, काहीही होऊ शकते. सर्कलचा चांगला अनुभव असलेला करण गोसाळकर मात्र थोडस वेगळ्या क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं. सर्कलचा दांडगा अनुभव आहे, लेदर खेळाडू आहे, तर चांगला अनुभव असेल सर्कलचा मात्र. राजू जर पारितोषिक आलेलं, राजूसाठी मॅच काढली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मितेश गावड काय होईल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण होते. क्या बात आहे. सर्वत्र बारोंडा 11 मात्र आपल्या संघासाठी जास्तीत जास्त रन रोखण्याचा प्रयत्न करतात आणि निश्चित स्वरूपामध्ये विजयाच्या दिशेला सुद्धा जातोय बारोंडा 11. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. धावसंख्या 29 वर गेले, म्हणजे 2 चेंडू मध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. चला राजूची गोलंदाजी आपण पाहायला गेली. राजूची गोलंदाजी पाहायला गेली तर 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्याने एकही मोठा फटका मारण्याचा चान्स दिला नाही. मात्र यस कुणानी चौकार येतोय आणि याच चौकाराने विजयी संघ ठरतोय श्री स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन. मला असं वाटतंय श्री स्पोर्ट्स संघ यस विजय करतो. पहिलाच विजय असेल या टुर्नामेंट मध्ये. हार्ड लक बारोंडा 11. सुंदर क्रिकेट खेळला गेला आपल्या माध्यमातून, परंतु काहीच कमी पडले आणि त्याच कारणात श्री स्पोर्ट्स संघ मात्र जिंकतोय.